हाय स्टुडंट्स, मी मिसेस कोडकर आणि आपण बघत आहोत आपला 5th नंबरचा चॅप्टर जो आहे ऑसिलेशन. आपण याआधी बघितले एक्सप्रेशन फॉर डिस्प्लेसमेंट आणि ते आपण काढलं होतं x इज इक्वल टू a sin omega t plus alpha. X is the displacement, a is the amplitude, omega is the angular frequency omega, and phi is the phase. If we differentiate this equation, means if we differentiate x with respect to t, that is dx upon dt, we get velocity v. V is equal to rate of change of displacement. So after differentiation, a is the constant. Differentiation of sin omega t is cos omega t plus phi, and differentiation of this bracket means omega t plus phi is omega. साइनचं डिफरन्शिएशन कॉस आणि या ब्रॅकेटचं डिफरन्शिएशन होतं ओमेगा. ते आपण आधी लिहिलं कारण ओमेगा कॉन्स्टंट आहे, विथ रिस्पेक्ट टू टी आपण करणार आहोत आणि हा फाय कॉन्स्टंट असल्यामुळे तो 0 येणार आहे. मग आपल्याला वेलॉसिटी मिळाली ए ओमेगा कॉस ओमेगा टी प्लस फाय. आपण जर वेलॉसिटीला डिफरन्शिएट केलं विथ रिस्पेक्ट टू टी तर आपल्याला मिळतं ॲक्सिलरेशन. ओके, सो ए कॉस थिटाचं डिफरन्शिएशन मायनस साईन थिटा, पण आपण ॲम्प्लिट्यूड घेतली इथे म्हणून मायनस साईन घेतलेली नाही आहे. कॉस थिटाचं डिफरन्शिएशन साईन थिटा, आणि जो थिटा म्हणजे हा ब्रॅकेट आहे त्याचं डिफरन्शिएशन परत ओमेगा. मग आधी एक ओमेगा होता, नंतर आणखी एक वाढला म्हणजे ओमेगा स्क्वेअर. तर हे आपल्याला मिळालं डिस्प्लेसमेंट, व्हेलॉसिटी आणि ॲसेलरेशन. आता आणखी आपण जे बघितलं याआधी व्हेलॉसिटीचं एक्सप्रेशन, त्याचबरोबर व्हेलॉसिटी, डिस्प्लेसमेंट, ॲसेलरेशन. तर ही कोणत्या ठिकाणी मॅक्झिमम असते, कोणत्या ठिकाणी मिनिमम असते, म्हणजे एक्स्ट्रीम पोझिशनला आणि मीन पोझिशनला त्यांच्या व्हॅल्यूज काय असतात आणि कोणत्या वेळी ती मॅक्झिमम आणि कोणत्या वेळी ती मिनिमम असते, त्यालाच एक्स्ट्रीम व्हॅल्यूज ऑफ डिस्प्लेसमेंट असं म्हटलेलं आहे. ओके, एक्स्ट्रीम व्हॅल्यूज ऑफ डिस्प्लेसमेंट, व्हेलॉसिटी अँड ॲसेलरेशन. त्या सुरुवातीला पहिले आपण डिस्प्लेसमेंट बघूया. द जनरल इक्वेशन फॉर द डिस्प्लेसमेंट इज एक्स इज इक्वल टू ए साइन ओमेगा टी प्लस फाय. आता ॲट मीन पोझिशन कशावर डिपेंड असेल, एक्सची व्हॅल्यू ही या थिटावर डिपेंड असेल. तर मीन पोझिशनला थिटा हा 0 किंवा पाय असतो, हे आपण आधी काढलेलं आहे, कॅल्क्युलेट केलेलं आहे. मीन पोझिशनला थिटा किती असतो, ओमेगा टी प्लस पाय हा थिटा आहे आपल्या या ठिकाणी. ओमेगा टी प्लस फाय याची व्हॅल्यू 0 किंवा पाय असते. ती जर आपण या इक्वेशनमध्ये पुट केली, एक्स इज इक्वल टू ए साइन ओमेगा टी, म्हणजे साइन 0च असते, साइन पाय 0च येतो, म्हणून मग एक्स हा मिनिमम असतो ॲट मीन पोझिशन. सो डिस्प्लेसमेंट at mean position is 0, that means minimum. Thus at mean position displacement of the particle performing linear SHM is minimum or is 0. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की डिस्प्लेसमेंट मीन पोझिशनला 0 असते. ॲट एक्स्ट्रीम पोझिशनला हा जो थिटा आहे तो असतो π/2 किंवा थ्राईस π/2, आणि ही मॅक्झिमम व्हॅल्यू असणार आहे कारण की साइन π/2 किंवा साइन 3π/2 आपण जर इथे पुट केलं तर साईनची व्हॅल्यू, साइन थिटाची व्हॅल्यू 1 येणार आणि आपल्याला मिळेल मॅक्झिमम व्हॅल्यू ऑफ द डिस्प्लेसमेंट. दॅट मीन्स साइन π/2 जर आपण इथे पुट केली बघा अशा प्रकारे, तर आपल्याला मिळतं, ही मीन पोझिशन दाखवली मी मध्ये. ओके, ह्या ज्या दोन आहे ही मीन पोझिशन आहे पाथमधली, आणि ह्या इकडे एक एक्स्ट्रीम पोझिशन लेफ्ट साईडला आणि राईट साईडला एक्स्ट्रीम पोझिशन. मीन पोझिशनपासून तर एक्स्ट्रीम पोझिशनपर्यंतचं अंतर जे आहे त्याला आपण ॲम्प्लिट्यूड असं म्हणतो, आणि दोन एक्स्ट्रीम पोझिशनमधलं जे डिस्टन्स आहे म्हणजे ते टॉईस ए होईल, त्याला आपण पाथ लेंथ असं म्हणतो, दोन एक्स्ट्रीम पोझिशनमधला डिस्टन्स. ओके, तर मग आपण इथे जर साईनची व्हॅल्यू π/2 जर ठेवली किंवा थ्राईस π/2 जर ठेवली तर आपल्याला 1 मिळेल ती, म्हणून मग एक्स हा मॅक्झिमम असतो एक्स्ट्रीम पोझिशनला आणि तो असतो +- a. दस एक्स्ट्रीम पोझिशन डिस्प्लेसमेंट ऑफ अ पार्टिकल परफॉर्मिंग SHM इज मॅक्झिमम. त्यानंतर आपण व्हेलॉसिटी काढूया.
व्हेलॉसिटी आता बघूया कुठे मॅक्झिमम आणि कुठे मिनिमम असतं. आपल्याला माहिती आहे SHMची व्हॅल्यू, सॉरी व्हेलॉसिटीची व्हॅल्यू v इज इक्वल टू प्लस मायनस ओमेगा अंडर रूट ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. ही लर्नच करून ठेवायची. v इज इक्वल टू प्लस मायनस ओमेगा अंडर रूट ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. आता आपण जर मीन पोझिशनला काढतो म्हटलं, मीन पोझिशनला एक्स हा 0 असतो, म्हणजे डिस्प्लेसमेंट 0 असते. ती जर आपण इथे 0 जर पुट केला आपण या ठिकाणी, तर स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट हा कॅन्सल होईल. हा ए स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट काय होणार, कॅन्सल होणार, आपल्याला ए मिळेल. म्हणून मग व्ही मॅक्स इज इक्वल टू काय मिळतं आपल्याला, प्लस मायनस ए ओमेगा. कुठे, मीन पोझिशनला. म्हणून मग लक्षात घ्या, velocity is maximum at mean position and its value is v max is equal to plus minus a omega, maximum at the mean position. आता एक्स्ट्रीम पोझिशनला बघूया. ॲट एक्स्ट्रीम पोझिशन एक्स किती असणार, प्लस मायनस ए. ती जर आपण इथे पुट केली या इक्वेशनमध्ये, बघा इथे जर आपण ही व्हॅल्यू पुट केली किती, प्लस मायनस ए, तर काय होईल, ए स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर किती होणार, प्लस इथे तर एक्सच्या जागेवर आपण ए स्क्वेअर पुट करणार, प्लस घेतला तरी ए स्क्वेअरच येणार, मायनस घेतला तरी ए स्क्वेअरच येणार. पण इथे काय आहे, ए स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर होणार, तो मग 0 होणार. म्हणून मग एक्स्ट्रीम पोझिशनला व्ही किती असते, 0. व्हेलॉसिटी 0 म्हणजे मिनिमम असतं ॲट एक्स्ट्रीम पोझिशन. हे एक लक्षात घ्या. नंतर ॲसेलरेशन. ॲसेलरेशनचं एक्सप्रेशन माहिती आहे आपल्याला, ए इज इक्वल टू ओमेगा स्क्वेअर एक्स. हे आहे ॲसेलरेशनचं एक्सप्रेशन. ॲट मीन पोझिशन एक्स हा 0 जर ठेवला आपण इथे, एक्स जर 0 ठेवला तर एसुद्धा 0 येणार. ॲसेलरेशन 0 येते मीन पोझिशनला. व्हेलॉसिटी मात्र मीन पोझिशनला मॅक्झिमम असते, हे लक्षात घ्या. डिस्प्लेसमेंट मीन पोझिशनला 0, ॲसेलरेशनसुद्धा 0, मात्र मीन पोझिशनला व्हेलॉसिटी ही मॅक्झिमम असते, ए ओमेगा. एक्स्ट्रीम पोझिशनला बघा, आपण जर पुट केलं एक्सच्या जागेवर ए, तर ॲसेलरेशन किती होणार, मीन पोझिशनला एक्स इज इक्वल टू 0 पुट केलं तर ॲसेलरेशन 0. एक्स्ट्रीम पोझिशनला आपण जर ॲसेलरेशन एक्सची व्हॅल्यू पुट केली प्लस मायनस ए, तर आपल्याला ॲसेलरेशन हे मॅक्झिमम मिळणार, ए मॅक्स इज इक्वल टू मायनस प्लस ओमेगा स्क्वेअर ए. तर एक्स्ट्रीम पोझिशनला ॲसेलरेशन हे मॅक्झिमम असते, हे सुद्धा लक्षात घ्यायचं आहे आपण. Now here is one example. The maximum velocity, solid, try to solve it. The maximum velocity म्हणजे व्ही मॅक्सची व्हॅल्यू दिलेली आहे. आता आपण आत्ताच बघितलं आहे की मॅक्झिमम व्हॅल्यू व्हेलॉसिटीची किती असते, प्लस मायनस ए ओमेगा. ओके. इज 6.28 सेंटीमीटर पर सेकंडमध्ये दिलेलं आहे. मात्र velocity किती आहे, 6.28 सेंटीमीटर पर सेकंड. इफ द लेंथ ऑफ इट्स पाथ इज 4 सेंटीमीटर, कॅल्क्युलेट, लेंथ ऑफ द पाथ इज 8 सेंटीमीटर. तुम्हाला मी म्हटलं पाथ लेंथ ही टॉईस ए असते, कारण मीन पोझिशनपासून इकडची एक्स्ट्रीम पोझिशन आणि मीन पोझिशनपासून इकडची एक्स्ट्रीम पोझिशन, म्हणजे हा ए आणि हा ए, हे टॉईस ए असते पाथ लेंथ. तर 8 असेल ना, तर त्याचं हाफ करायचं. पाथ लेंथ जर दिली असेल, लेंथ ऑफ द पाथ किंवा पाथ लेंथ असं जर म्हटलं असेल, तर ॲम्प्लिट्यूड घेताना त्याचं हाफ करायचं. ओके. मग या पाथ लेंथचं आपण हाफ केलं आणि ते आपल्याला मिळालं ॲम्प्लिट्यूड. ए इज इक्वल टू 4, कारण पाथ लेंथ टॉईस ए असते, त्याची व्हॅल्यू 8 सेंटीमीटर आहे, त्याला हाफ केलं आपण तर ते मिळालं 4 सेंटीमीटर. ओके. आता या 6.28ला हा दुप्पट आहे पायच्या व्हॅल्यूचा, 3.14 असते ना पायची व्हॅल्यू, म्हणून यांनी टॉईस पाय घेतलं. तुम्ही असंच करा किंवा आपण नेहमीच्या पद्धतीने सॉल्व करतो तसं केलं तरी काही हरकत नाही. आणि काढायचं काय आपल्याला, कॅल्क्युलेट द पिरियड, टीची व्हॅल्यू काढायची आहे. सो व्ही मॅक्स इज इक्वल टू असते ए ओमेगा. व्हीची व्हॅल्यू आपल्याकडे आहे, ए आपल्याकडे आहे, ओमेगावरून आपण टी काढणार आहोत. ओमेगा म्हणजे काय, तर ट्वाईस पाय अपॉन टी. काय केलं इथे बघा, ए इथेच ठेवला, फक्त ओमेगाच्या जागेवर काय पुट केलं, ट्वाईस पाय अपॉन टी. इथे व्हीची व्हॅल्यू पुट केली, जी आपण किती काढली, ट्वाईस पाय. ही व्हीची व्हॅल्यू इथे पुट केली, व्ही इज इक्वल टू ट्वाईस पाय. हा इथला ए म्हणजे 4 ठेवला आणि ट्वाईस पाय अपॉन टी. याला रिराईट करू, ट्वाईस पाय कॅन्सल करू,
टी इज इक्वल टू, टीला इकडे ट्रान्सफर करू, टी इज इक्वल टू 4 सेंटीमीटर. आता ह्या दोन्ही व्हॅल्यू ज्या आहेत कशामध्ये होत्या, CGS सिस्टीममध्ये होत्या, म्हणून मग आपण CGS सिस्टीममध्ये ठेवलं तरी काही हरकत नाही. सेकंड तर हा SI युनिट आहेच. देन नेक्स्ट हिचं प्रॉब्लेम करून बघा, सोपं आहे. ए मॅक्स आणि व्ही मॅक्सची व्हॅल्यू दिलेली आहे. यात ए मॅक्स म्हणजे ए ओमेगा स्क्वेअर जे आपण आत्ताच फॉर्म्युले काढले, आणि व्ही मॅक्स म्हणजे ए ओमेगा. यात ए कॅन्सल केला, ओमेगा ओमेगा कॅन्सल केला, आपल्याला राहिलं ओमेगा. आणि ओमेगा म्हणजेच काय असतं, ट्वाईस पाय अपॉन टी. मग आता हा जो आहे ए मॅक्स आणि ओमेगा मॅक्स याच्या व्हॅल्यू दिलेल्या आहेत आपल्याला गिवनमध्ये, या इथे 0.32 आणि 0.08. ह्या ए मॅक्स आणि व्ही मॅक्सच्या व्हॅल्यू इथे पुट केल्या आपण. आणि हा ओमेगा म्हणजे लिहिला ट्वाईस पाय अपॉन टी. यावरून काढलं टी इज इक्वल टू 1.75 सेकंड. परत आपल्याला काढायचं आहे ॲम्प्लिट्यूड. आपल्याकडे व्ही मॅक्स आहे, व्ही मॅक्स इज इक्वल टू ए ओमेगा. ओमेगाच्या जागेवर परत ट्वाईस पाय अपॉन टी पुट केलं आणि हे कॅल्क्युलेट करून बघा, तुम्हाला मिळेल 2 सेंटीमीटर. ओके. देन सोपे सोपे एक्झाम्पल्स आहेत, ते ट्राय करा. आता इथे ही जी व्हॅल्यू आहे ना, इथे टी ट्वाईस पाय अपॉन टीचीच व्हॅल्यू आहे ना, ही डायरेक्ट इथे पुट करायची वाटल्यास 0.32 अपॉन 0.08. आणि पॉईंटनंतर 2 डिजिट आहेत, म्हणजे सरळ सरळ तो 32 अपॉन 8 होते. यावरून तुम्हाला काढता येते. म्हणजे ट्वाईस पाय आणि टीची व्हॅल्यू पुट करायचं काम नाही, ही डायरेक्ट व्हॅल्यू पुट करायची इथली, इथे कॅल्क्युलेट करायचं. येतं ते सुद्धा सोपं आहे. नंतर बघा, डेफिनेशन्स आपल्याला बऱ्याच वेळेला येतात. ॲम्प्लिट्यूड, पिरियड अँड फ्रिक्वेन्सी ऑफ SHM. IMP डेफिनेशन्स आस्क इन द एक्झाम. सो व्हॉट इज ॲम्प्लिट्यूड, ते तुम्हाला पाथलेन जे म्हटलं होतं. हा मीन पोझिशन, ही जी आहे ही मीन पोझिशन आहे. इकडे एक्स्ट्रीम पोझिशन आहे लेफ्ट साईडला, आणि इकडे एक एक्स्ट्रीम पोझिशन राईट साईडला. ओके. सो consider a point P performing SHM along the straight line MN या साईडने परफॉर्म करत आहे. द सेंटर O हे सेंटर आहे. MN इज द मेन पोझिशन. सेंटर O ऑफ MN इज द मेन पोझिशन, म्हणजे सेंटर O हा मेन पोझिशन आहे. सेंटर कोणाचा आहे, ते MNचा आहे. द डिस्प्लेसमेंट ऑफ ए पार्टिकल ॲट ए गिवन इज गिवन बाय x इज इक्वल टू ए साइन ओमेगा टी प्लस फाय. हे डिस्प्लेसमेंट असते, आपल्याला माहिती आहे. द पार्टिकल विल हॅव इट्स मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट वेन साइन ओमेगा टी प्लस फाय इज इक्वल टू प्लस मायनस ए. आता हे मॅक्झिमम कधी होईल, जेव्हा साईनची व्हॅल्यू किंवा साइन थिटाची व्हॅल्यू किती असेल, तर प्लस मायनस 1 असेल. म्हणून अशा वेळी जर प्लस मायनस 1 असेल साईनची व्हॅल्यू, तर आपल्याला डिस्प्लेसमेंट किती मिळते, x इज इक्वल टू प्लस मायनस ए. अँड धिस डिस्टन्स ए इज कॉल्ड द ॲम्प्लिट्यूड. त्यालाच आपण ॲम्प्लिट्यूड असं म्हणतो, म्हणजे मॅक्झिमम डिस्टन्स फ्रॉम द मीन पोझिशन. त्याची प्रॉपर डेफिनेशन ही आहे, ती करून ठेवा. द मॅक्झिमम डिस्टन्स ऑफ ए पार्टिकल परफॉर्मिंग SHM फ्रॉम इट्स मीन पोझिशन इज कॉल्ड द ॲम्प्लिट्यूड ऑफ द SHM. काय आहे मग, मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट मीन पोझिशनपासूनचं, त्याला आपण म्हणतो ॲम्प्लिट्यूड. नेक्स्ट इज द पिरियड ऑफ SHM. तर पिरियडसाठी बघा काय केलं. द टाईम डेफिनेशन इज ही, टाईम टेकन बाय द पार्टिकल परफॉर्मिंग SHM टू कम्प्लीट वन ऑसिलेशन. वन ऑसिलेशन कम्प्लीट करण्यासाठी लागणारा टाईम म्हणजे पिरियॉडिक टाईम आहे. याचं थोडंसं डेरिव्हेशन आहे, वेगवेगळ्या फॉर्ममध्ये आपण टी काढू शकतो, किंवा टीची व्हॅल्यू ट्वाईस पाय अपॉन ओमेगा जी आहे ती कशी आली हे आपल्याला इथे कळतं. त्यासाठी नंबर 1 घ्यायचा, डिस्प्लेसमेंट ऑफ ए पार्टिकल ॲट टाईम टी इज गिव्हन बाय. हे आपल्याला माहिती आहे, टी डिस्प्लेसमेंटचं इक्वेशन ॲट टाईम टी, एक्स इज इक्वल टू ए साइन ओमेगा टी प्लस फाय. आता हा जो टी आहे इथला छोटासा स्मॉल टी, या टीच्या ऐवजी आपण जर पुट केलं आफ्टर टाईम, टीच्या ऐवजी आता काय कोणता टाईम झाला, टी प्लस ट्वाईस पाय अपॉन ओमेगा. आफ्टर टाईम म्हणजे सुरुवातीला फक्त टी टाईम होता, नंतर किती मिळवला आपण त्यात, ट्वाईस पाय अपॉन ओमेगा ॲड केला, तर डिस्प्लेसमेंट किती होईल. म्हणजे आता काय करायचं, या टीच्या ऐवजी, या ओमेगा टी सोबत जो टी आहे त्या टीच्या ऐवजी काय लिहायचं, हे टी प्लस ट्वाईस पाय अपॉन ओमेगा.
फक्त सिम्पली एवढंच केलं, या टीच्या ऐवजी हे लिहिलं. एक्सप्रेशन तेच, एक्स इक्वल टू ए साईन ओमेगाच्या ऐवजी काय लिहिलं, ओमेगा टीच्या ऐवजी काय लिहिलं, टी प्लस ट्वाईस पाय अपॉन ओमेगा प्लस फाय. आता याला जर आपण व्यवस्थित लिहिलं या एक्सप्रेशनला, तर आपण असं लिहू शकतो त्याला, ए साईन याला ओमेगा टी, हा ओमेगा टी प्लस, आता याला जर या ओमेगाला जर या टर्मनी मल्टिप्लाय केलं तर ओमेगा ओमेगा काय होईल, कॅन्सल होईल, मग राहील काय फक्त ट्वाईस पाय. सो ओमेगा टी प्लस फाय प्लस ट्वाईस पाय ही टर्म आपल्याला मिळते. ओमेगाने जर आपण या दोन टर्मला मल्टिप्लाय केला तर मग आपण ओमेगा टी प्लस फाय एका सिम्पल ब्रॅकेटमध्ये घेतला आणि ट्वाईस पाय जर प्लसला नेक्स्ट टर्ममध्ये लिहिलं असं, ओमेगा टी प्लस फाय प्लस ट्वाईस पाय. आपण जर याला मॅथमॅटिक्सचा लॉ लावला तर होतं काय की असं जर असेल, साईन थिटा प्लस ट्वाईस पाय असा जर टर्म असेल तर त्याचा ॲन्सर काय येतं, साईन थिटा. त्याचा ॲन्सर काय येतं, साईन थिटा सॉल्व केल्यावर. मग हेच आपण इथे वापरलं की साईन ओमेगा टी प्लस फाय प्लस ट्वाईस पाय जर असेल तर त्याची व्हॅल्यू किती येते, साईन ओमेगा टी प्लस पाय, साईन ट्वाईस पाय प्लस फाय. म्हणजे हा ट्वाईस पाय जी टर्म आहे ती कॅन्सल होते आपण सॉल्व केल्यावर. आपल्याला मिळतं ए साईन ओमेगा टी प्लस फाय. हे आपल्याला कळण्यासाठी लिहिलं मी. म्हणजे तुम्ही या इक्वेशनवरून डायरेक्ट हे इक्वेशन लिहायचं, एक्स इक्वल टू ए साईन ओमेगा टी प्लस फाय, यातला ट्वाईस पाय गायब करायचा सरळ सरळ. आता इथे जर पाहिलं आपण ॲट टाईम टीसुद्धा हेच इक्वेशन होतं. आपण जे पाहिलं ना, ॲट टाईम टीसुद्धा हेच इक्वेशन होतं आणि आफ्टर टाईम टी प्लस ट्वाईस पाय अपॉन ओमेगासुद्धा हेच इक्वेशन आहे. हे आणि हे इक्वेशन सेम आहे. म्हणजेच काय, एवढ्या पर्टिक्युलर टाईममध्ये एवढा टाईम जरी वाढवला आपण टीमध्ये किती ॲड केला, ट्वाईस पाय अपॉन ओमेगा, एवढ्या टाईममध्ये ते परत त्याच पोझिशनला आलं. डिस्प्लेसमेंट तीच दाखवत आहे, म्हणजे त्याच पोझिशनला आलेला आहे तो. याचाच आपण उपयोग घेतला आणि सांगितलं थर्ड पॉईंटमध्ये की दिस रिझल्ट शोज दॅट पार्टिकल इज ॲट द सेम पोझिशन आफ्टर टाईम टी इज इक्वल टू ट्वाईस पाय अपॉन ओमेगा. दॅट मीन्स द पार्टिकल कंप्लीट वन ऑसिलेशन in time twice pi upon omega. It can show that t is equal to capital T is equal to twice pi upon omega is the minimum time after which it repeat. म्हणजेच या एवढ्या वेळानंतर तोच पार्ट रिपीट करत आहे आणि तो पार्टिकल त्याच पोझिशनला त्याच डिस्प्लेसमेंटला परत येत आहे. म्हणून मग पिरियड टी इज गिवन बाय टी इज इक्वल टू ट्वाईस पाय अपॉन ओमेगा. आता हे इक्वेशन आपण मिळवलं, टी इज इक्वल ट्वाईस पाय अपॉन ओमेगा. आता हेच वेगवेगळ्या फॉर्ममध्ये जर आपल्याला आपण काढतो म्हटलं तर ते कसं बघा. फ्रॉम इक्वेशन 3.4 अँड 5.5. ठीक आहे, आपल्याला आधीची जी इक्वेशन होती ओमेगा स्क्वेअर म्हणजे काय, तर के अपॉन एम. ओमेगा हे आपल्याला माहिती आहे. ओमेगा स्क्वेअर म्हणजे काय, ओमेगा स्क्वेअर मीन्स के अपॉन एम, म्हणजे के अपॉन एमलाच आपण ओमेगा स्क्वेअर लिहिलं. आता या केच्या ऐवजी हे लिहिलं त्यांनी फोर्स पर युनिट डिस्प्लेसमेंट, ते कसं आलं बघूया. की आपल्याला माहिती आहे, हे इकडे मी जे दिलं ना, इकडे लक्ष द्या. एफ म्हणजे काय आहे, मायनस के एक्स. मॅग्निट्यूडमध्ये जर आपण कन्सिडर केलं तर मायनस साईन निग्लेक्ट करा, प्लस कन्सिडर करा. यालाच मग के कसं लिहू शकतो आपण, याच इक्वेशनवरून के कसं लिहू शकतो आपण. के म्हणजे काय होईल, एफ अपॉन एक्स. म्हणजेच या केच्या ऐवजी एफ अपॉन एक्स जर आपण लिहिलं म्हणजेच काय, फोर्स पर युनिट डिस्प्लेसमेंट. एफ अपॉन एक्स म्हणजेच काय, फोर्स पर युनिट डिस्प्लेसमेंट आपण इथे लिहिलं, डिवायडेड बाय मास आहे. ठीक आहे, हे केलं आपण. मग इथे हा जो के अपॉन एम आहे हा इथे मी काढून दाखवला तुम्हाला. के अपॉन एम म्हणजे काय, मग एफ अपॉन एक्स, हां एफ अपॉन एक्स डिवायडेड बाय हा एम. परत हा जो एफ आहे की नाही, या एफला म्हटलं मायनस, या एफला म्हटलं आपण एम ए. फोर्स म्हणजेच काय, एम ए, मास इंटू ॲसेलरेशन. थोडंसं बरोबर दिसत नाही आहे ते. एफ इज इक्वल टू काय, एम ए, मास इंटू ॲसेलरेशन, आणि डिवायडेड बाय काय, एम एक्स. एम एम गेट कॅन्सर, राहिलं काय मग ए अपॉन
हे इथली जी टर्म आहे ना ती राहील किती ए अपॉन एक्स, म्हणजेच काय ॲसेलरेशन पर युनिट डिस्प्लेसमेंट. ॲसेलरेशन पर युनिट डिस्प्लेसमेंट राहणार म्हणजे आपण या केच्या ऐवजी या के अपॉन ही नंतरची टर्म आहे पण ए अपॉन एक्स जो आहे तो आपण जे ठेवला इथे सुरुवातीला पुट केलं की डिस्प्लेसमेंट पर युनिट फोर्स पर युनिट डिस्प्लेसमेंट. ओके, त्यानंतर आपण जेव्हा मास कंप्लीट करू तेव्हा काय मास आपण एफ इज इक्वल टू एम ए पुट करू, आपण मास कॅन्सल करू तेव्हा आपल्याला काय मिळतं ॲसेलरेशन पर युनिट डिस्प्लेसमेंट. मग याला काय म्हटलं ॲसेलरेशन पर युनिट डिस्प्लेसमेंट. हे आपण कशाची व्हॅल्यू काढली ओमेगा स्क्वेअरची. ओमेगा जर काढायचा असेल तर आपल्याला अंडर रूट घ्यावं लागेल आहे की नाही. मग हीच ओमेगाची जी व्हॅल्यू आहे इथे ओमेगा स्क्वेअरची काढली ती आपण टीमध्ये पुट करणार आहोत. टी म्हणजे काय आहे ट्वाईस पाय अपॉन ओमेगा. ही खाली डिनॉमिनेटरमध्ये जी व्हॅल्यू आहे ओमेगा ती घेण्यासाठी आपण काय करू मग त्याला स्क्वेअर रूट घेतलं. हीच व्हॅल्यू हीच इथली ओमेगा स्क्वेअरची व्हॅल्यू ओमेगा म्हणजे काय घेतलं मग ॲसेलरेशन पर युनिट डिस्प्लेसमेंट इथे पुट केलं. ओके, काय एवढं जे केलं ते कशासाठी केलं आपण ओमेगाची व्हॅल्यू फाइंड आउट करण्यासाठी. आपल्याकडे ट्वाईस पाय आपण ओमेगा आहे की नाही, मग ओमेगाच्या ऐवजी काय लिहिलं आपण इथे अंडर रूट ॲसेलरेशन पर युनिट डिस्प्लेसमेंट किंवा टी इज इक्वल टू ट्वाईस पाय. तसं आपण ओमेगाच्या ऐवजी अंडर रूट ओमेगा म्हणजे अंडर रूट के अपॉन एम असते की नाही, तर त्याला रेसिप्रोकल केला ट्वाईस पाय अपॉन ओमेगा असतो. ट्वाईस पाय अपॉन ओमेगा असतो. ओमेगा म्हणजे काय अंडर रूट के अपॉन एम. जर ट्रान्सफर केलं तर तो होतो एम अपॉन के. इथे मिळालं आपल्याला टी इज इक्वल टू ट्वाईस पाय अंडर रूट एम अपॉन के. जेव्हा आपण ओमेगाची व्हॅल्यू इथे पुट करू तेव्हा हे मिळालं आपल्याला पिरियड. आता फ्रिक्वेन्सी याच्या अपोजिट. फ्रिक्वेन्सी म्हणजे काय मग रेसिप्रोकल ऑफ द पिरियडिक टाइम किंवा नंबर ऑफ ऑसिलेशन्स परफॉर्म बाय अ पार्टिकल performing SHM per unit time. Number of oscillation performed by a particle per unit time is called the frequency of SHM. If T is the periodic time, then 1 upon T is the oscillations, frequency of the oscillations. Hence, frequency n of the simple harmonic motion is given by n is equal to 1 upon T. n is equal to 1 upon T. अपॉनला जर टी ठेवला तर तो होतो ट्वाईस पाय अपॉन ओमेगा. नंतर ओमेगा आपण न्यूमरेटरला नेऊया म्हणजे फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला मिळेल ओमेगा अपॉन ट्वाईस पाय. किंवा आपण जर ओमेगाची व्हॅल्यू पुट केली तो मिळतो 1 अपॉन ट्वाईस पाय अंडर रूट के अपॉन एम. दिस इज द फ्रिक्वेन्सी. सो गाइज प्रिपेअर दिस टॉपिक. मे बी आस्क फॉर 1-2 marks in the form of definition.